नमुने घेण्यात आले होते, पण यातील बहुतांश सॅम्पलची आरोपीचे फिंगरप्रिंट्स जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या चालकाला 16 जानेवारीला सैफ अली खानचा संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं. खऱ्या आरोपीला पकडल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आणि पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून तो बेरोजगार झालाय असं त्याने सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण झालं. डीएनए, नार्को टेस्ट आणि बलात्कार प्रकरणाचं घटनास्थळावरचे नमुने घेण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. या व्हॅनमुळे गुन्ह्यांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होणार आहे. पुण्यामध्ये जीबीएस आजाराचा धोका वाढतोय. आठवडाभरातच पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर जाऊन पोहोचली आहे. यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवरती आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुण्यात एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली, तर त्यानंतर दोघांनी चक्क एकत्र जेवणही केलं. दोघांमधल्या खलबतानंतर चर्चांना उधाण आलंय. आजपासून पुढचे 2 दिवस शरद पवार गटाची मुंबई विभागीय जिल्हानिहाय बैठक पार पडणार आहे. सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे. तसंच ठाण्यात शिवसर्वेक्षण अभियानासंदर्भात चर्चेची शक्यता आहे. आगामी काळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे पक्षही फोडले जातील असा दावा संजय राऊतांनी केला. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली अशी टीका त्यांनी केली. सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. शरद पवार गटाचे ओबीसी नेते रमेश बारसकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत 2च दिवसात पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगडात ध्वजवंदनाच्या कार्यक्रमादरम्यान अनिकेत तटकरेंच्या उपस्थितीवर माजी आमदार पंडित पाटील यांनी आक्षेप घेतला. अनिकेत तटकरे मंत्री आदिती तटकरेंसोबत व्यासपीठावरती उपस्थित होते. अनिकेत तटकरेंनी प्रोटोकॉल पाळला नाही असा आरोप पाटील यांनी केला. महायुतीतील पालकमंत्रीपदाचा वाद चव्हाट्यावर आला. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, मात्र कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा थेट इशारा भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंना दिला. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. अशातच धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. यावरती ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा हसून प्रतिसाद दिला. त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांकडनं गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. पुण्यासोबतच बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडनं हत्या करणं, दहशत माजवणं अशा घटना वाढल्या आहेत. याबाबत अजित पवारांनी चिंता व्यक्त करत अल्पवयीन मुलांकडनं होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करणार असे संकेत दिले. महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती NK सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या मदतीला संघ मैदानात उतरलाय. स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचे समन्वय सुरू झालेला आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासोबतच सरकारची विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघाकडून करण्यात येतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे. एसआयटीनं कोर्टाकडे घुलेच्या रिमांडची मागणी केली होती. मकोका कोर्टानं एसआयटी कोठडी सुनावली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कराडमध्ये सरपंचांनी मोर्चा सुरू केलाय. यावेळी हाताला काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात येतोय. तहसील कार्यालयासमोर सरपंचांनी ठिय्या आंदोलन करत हत्येप्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादी जारी केली. या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली असून या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथला गुंडाराज संपेल असा दावा तृप्ती देसाईंनी केला. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिने उलटल्यानंतरही आरोपीला अटक न झाल्यानंतर मुंडे कुटुंबियांनी पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी आरोपीला अटक करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. अंतरवली सराटीत त्यांचं आमरण उपोषण सुरू झालंय. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. सोलापुरात जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे. तिसऱ्या दिवशी बार्शीत मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चिखलदऱ्यात 2 दिवसीय चिंतन बैठक होणार आहे. 1 आणि 2 फेब्रुवारीला बैठक होणार असून ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे, अशी माहिती बबनराव तायवाड यांनी दिली. मनोज जरांगे पाटील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असल्याची टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार यांनी केली. सुरेश धस हे मराठ्यांचे नेते झाले, त्यामुळे जरांगेंना झोप येत नाही, असं वाघमारे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली. यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलं. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात चांदेरे स्थानिकांना दमदाटी करत असल्याचं व्हिडिओ दिसतंय. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. नितेश राणेंच्या सूचनेनंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. बांधकाम पाडण्यासाठी मुदत देऊनही बांधकाम न पाडल्यामुळे कारवाई करायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक घोडी यांचं 8 दिवसांपूर्वी अपहरण झालं. घोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशीचा त्यांचा गाडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायतीच्या जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होतीये. गावकऱ्यांना दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. लोणार सरोवरानंतर बुलढाण्यातील भोर इथल्या पुरातन स्थळाला तर राज्य संरक्षित स्मारक जाहीर करण्याचा मोठा निर्णय शासनानं घेतलाय. त्यामुळे लवकरच भिंतींच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. त्या रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबतच अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकोल्याच्या बाळापूर बस स्थानकात असलेल्या बोर्डावर छत्रपती संभाजीनगर शहराच्या नावावरती काळी शाई लावण्यात आली. दरम्यान या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये टेक्सटाईल मिलच्या शेजारी नाल्याच्या रुंदीकरणादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला. खंडाळा महामार्ग पोलिसांच्या वतीनं वाहन चालकांना 300 हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 15 कोटींचं अनुदान जमा झालंय. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न दिव्यांग संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. जळगावात दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आलं. दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये आणि घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ व्हावी अशा मागण्या करण्यात येत आहेत. पुण्यातील एका तरुणीचा जीवघेणा स्टंटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पीएमपी बस समोरून बुलेटवरून स्टंट करत रील बनवण्यात आले. या व्हायरल रीलवरती पोलीस कारवाई कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कराड तालुक्यातल्या बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्यानं पाळीव कुत्र्यावरती हल्ला केलाय. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होती. अक्कलकोट तालुक्यातील उजनी धरणातनं एकरूथ योजनेअंतर्गत कुरनूर धरणात पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय. 8 बंधारे भरून घेण्यासाठी पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना याचा फायदा होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून हा ब्लॉक घेतला जाणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. एसटी तिकिटाच्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यात आलं. अंबादास दानवेंसोबतच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं.
नांदेडमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. नांदेड बस स्थानकात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. तिकीट दरवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. एसटी भाडेवाढीचा अन्याय थांबवण्यासाठी शरद पवार गटानं एल्गार पुकारलाय. सामान्य जनतेवरती अन्याय करणाऱ्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश करणार असं वक्तव्य अमोल मातेले यांनी केलं. एसटीच्या भाडेवाढीच्या निर्णयावरून विजय वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला. भाडेवाढीला अजित पवारांचा विरोध आहे आणि परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नाही, मग दरवाढीचा निर्णय कुणी घेतला? परिवहन खात्याला कुणी वाली नाही का, असा सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय. तर एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. भंडाऱ्याच्या सन फ्लॅग या कारखान्यामध्ये भीषण अपघात झाला. एका मोठ्या क्रेनचा हुक तुटून 2 कामगारांवरती पडल्यामुळे दोघी गंभीर जखमी झालेत. यात एका प्रशिक्षणार्थ्याचा समावेश आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशनवरती एक्सप्रेस समोर तरुण आणि तरुणीनं आत्महत्या केली. घरातनं लग्नाला विरोध केल्यामुळे दोघांनी आपलं जीवन संपवलं. या मुलाचं वय 19 तर मुलीचं वय केवळ 15 वर्ष होतं. पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथल्या शेतकऱ्यांच्या 1.25 एकरावरील क्षेत्रातील उसाच्या फळाला भीषण आग लागली. यात शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. गोंदियाच्या नवेगाव बाण बाराभाटी मार्गावरती कारनं दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय. लोणावळ्यातील सेंटर पॉइंट ते मनशक्ती वळणावरती एक कंटेनर उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. धाराशिवमध्ये भरधाव एसटी बस झाडाला धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत. ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील भोर वरण घाटात भीषण अपघात झाला. कार थेट 100 फूट खोल दरीमध्ये कोसळल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीचा प्रमुख अजित राजगोंड याला चंद्रपूरच्या राजुऱ्यामधून अटक करण्यात आली. 2013 ते 2015च्या काळात 19 वाघांची शिकार केल्याचा आरोप या टोळीवरती होता. 2024 मध्ये अजित जामिनावरती बाहेर आला होता. दरम्यान पुन्हा राजुरा तालुक्यात तो आढळून आल्यामुळे त्यानं पुन्हा वाघाची शिकार केली आहे का याची चौकशी सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यातल्या पाटणा वनक्षेत्रामध्ये चंदन चोरणाऱ्या दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडनं कुऱ्हाड आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. मात्र अंतराचा फायदा घेऊन त्यांचे 7 ते 8 साथीदार फरार झालेत. या प्रकरणी चंदन तस्करांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबईमध्ये बस डेपोजवळ कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले तर पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू आहे. उल्हासनगरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाची हत्या करण्यात आली. यावेळी उल्हासनगर रेल्वे रुळाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. राज्य सरकारनं 3 लाख टन तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 300 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2425 रुपयांचा दर मिळाला. दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रत्येक किलोमध्ये 40 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे यंदाचं वर्ष बेदाणा उत्पादकांसाठी तेजीत असण्याचा अंदाज आहे. बेदाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरात सुद्धा वाढ झाली आहे. येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत मोसंबीची लागवड केली. एरण गावातील शेतकऱ्यांनी मोसंबीची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.